थोडीफार तरी सवलत द्यायला पाहिजे ना त्यांनी. 1400 युनिट म्हणजे वर्षाला पण येत नाही 1400 युनिट. आणि हाफ पेमेंटमध्ये आम्ही घर चालवायचं का बिलं भरत बसायची. नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. वीज बिल माफीचा मुद्दा सध्या अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ग्राहकांचा प्रचंड रोष याबद्दल आहे. ऊर्जा मंत्र्यांनी आपल्या आश्वासनावरून पुन्हा एकदा युटर्न घेतला आणि त्याच्यामुळे हा सगळा संताप व्यक्त होताना दिसतोय. याच मुद्द्यावर भाजप देखील आता आक्रमक झालाय, कारण अमरावतीमध्ये भाजपच्या वतीनं महावितरणच्या कार्यालयात आता आंदोलन सुरू झालंय. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केलाय आणि सरकार विरोधात तिथे जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा देखील इथे प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे वीज बिल प्रश्नी आता भाजपनं आक्रमक भूमिका घेतलेली आहेच, पण आपण न्यूज 18 लोकमतच्या या वृत्तमालिकेतून सातत्यानं बघतो आहोत की कशा रीतीनं जेव्हा घरं देखील बंद होती लॉकडाऊनमध्ये, तेव्हा एरवी जे बिल यायचं वापरात, म्हणजे घर वापरात असताना ज्यांना 2000चं बिल येत होतं अशांना 10-10.5, काही जणांना तर 30,000पर्यंत बिलं आली आहेत आणि अशाच समस्या या राज्यभरातले ग्राहक सध्या व्यक्त करतायत. पण याआधी आपल्याला माहिती आहे की ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी काल आम्ही जेव्हा संवाद साधला होता, त्यांनी न्यूज 18 लोकमतवर आश्वासन दिलेलं होतं की जे अधिकारी किंवा जे कर्मचारी योग्य उत्तरं देणार नाहीत त्यांना मी निलंबित करीन, असं त्यांनी म्हटलं होतं. आज आम्ही जेव्हा ग्राउंड रियालिटी चेक केला तेव्हा हेच स्पष्ट झालेलं आहे की कर्मचाऱ्यांना नीट उत्तरं देता येत नाहीयेत. वीज बिलामध्ये काय ॲडजस्टमेंट करून मिळते का, तर नाही. एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये त्यांना पाठवलं जात आहे, पण त्यांच्या मूळ प्रश्नावर या ग्राहकांना उत्तरं मिळताना मात्र दिसत नाही आहेत. आणि याच वाढीव वीज बिलांवरून महाविकास आघाडीमध्ये सध्या सरकारमध्ये वाद आहेत असं आता समोर आलंय, कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर काँग्रेसशी फरफट करत असल्याचा गंभीर आरोप भाजपनं केलाय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील गंभीर आरोप या सरकारवर केलेत. ऊर्जा खातं काँग्रेसकडे आहे, काँग्रेसला जनतेच्या नजरेतून उतरवण्यासाठीच काम शिवसेना राष्ट्रवादीकडून केलं जात असल्याचं दरेकरांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय. तर अनिल परब यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 1,000 कोटींचा निधी त्वरित मंजूर होतो, मग ऊर्जा मंत्र्यांना तो का दिला जात नाही असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केला. बघूयात भाजपचे हे दोन्ही बडे नेते महाविकास आघाडीतल्या वादावर आज नेमकं काय म्हणालेत. काँग्रेसला जाणीवपूर्वक जनतेच्या मनामध्ये उतरवण्यासाठी मला तर वाटतं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा डाव आहे. कारण एस टी कर्मचाऱ्यांचा विषय झाल्यावर आम्ही भूमिका लावून धरली आणि त्यानंतर अनिल परब परिवहन खात्यावर दबाव आणल्यानंतर त्या ठिकाणी पहिला 1 महिन्याचा पगार दिल्यानंतर 3 महिन्यासाठी त्या ठिकाणी 1,000 कोटीचं पॅकेजसुद्धा त्यांना त्या ठिकाणी दिलं गेलं. मग या ठिकाणी आज प्रश्न राहतो की जर नितीन राऊत हे काँग्रेस पक्षाचे मंत्री आहेत, त्यांनी 100 युनिटपर्यंतची घोषणा केली, त्यांना तोंडावर आपटवण्याचं काम ह्या त्यांच्या 2 महाविकास आघाडीतल्या सहयोगी पक्षांनी केलं असं म्हटलं तर ते वावगं आहे का? मग राष्ट्रवादीचे अर्थमंत्री, शिवसेनेचे मुख्यमंत्री त्यांना असंच फरफटत काँग्रेसला आपल्या मागे न्यायचं आहे का? मला वाटतं काँग्रेसने आपली फरफट करून घेऊ नये, जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करा. या सरकारमध्ये वाद आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना 1,000 कोटीची गरज होती परिवहनचे त्या ठिकाणी कर्मचाऱ्याचे पेमेंट करण्याकरता. 1 मिनिटात दिले. मग जर तुम्ही परिवहन खात्याला 1 मिनिटात 1,000 कोटी येऊ शकता, 1 सेकंदही लागला नाही सही करायला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना, मग नितीन राऊत साहेबांच्या नसतीवर तुम्ही का सही करत नाही? तुम्ही वीज बिलाच्या माफीवर का सही करत नाही? तुम्ही 3-4 हजार कोटीचं अनुदान का कंपनीला देत नाही? आणि न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेतून आपण नागरिकांच्या समस्या जाणून घेतोय. आपण जातोय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. सागर, एकीकडे आपण बघतोय की कशा रीतीने एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप देखील यामधून सुरू आहेत. काय प्रतिक्रिया मिळतात एकूणच या संदर्भातल्या? काँग्रेसचेच मंत्र्यांची नाराजी जवळपास स्पष्ट होऊन येते, कारण की आज सकाळी प्रतिक्रिया नाशिक येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दाखवलेली आहे. त्यांचं स्पष्ट मत आहे की काँग्रेसकडे खाती असणाऱ्यांना निधी मिळण्यावरून नाराजी आहे आणि थेट मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली नाराजी कळवून दाखवलेली आहे. नितीन राऊत यांच्या बोलण्यात देखील अशी स्पष्टता दिसून येते की 8 वेळा कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणला गेला
पण वित्त खात्याकडून हिरवा कंदील मिळत नाही आहे. आत्तासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना सुद्धा विचारण्यात आलं की वीज माफीच्या संदर्भात वीज बिलाच्या जी काही थोडीफार सवलत देणार होता त्याचं काय झालं, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की याबाबत ऊर्जा खात्याचे मंत्रीच भूमिका मांडतील. अर्थात थेट ऊर्जा खाता काँग्रेसकडे आहे, यामुळे काँग्रेसकडेच त्यांनी बोट दाखवलेले आहेत आणि स्वतः यातून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे जवळपास स्पष्ट दिसतं की कॅबिनेट विभागामध्येच सरकारमधल्या खात्यांचे पक्षनिहाय जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा गटतट झालेले आहेत आणि तीच नाराजी दिसून येते. कुठे ना कुठेतरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जी खाती आहेत त्यांना मिळणारे ज्या योजनांचे निधी असतील किंवा दुसरीकडे त्यांचे वेगवेगळे प्रस्ताव असतील याला मंजुरी वित्त खात्याकडनं दिली जाते, अजित पवार यांच्याकडून दिली जाते. पण काँग्रेसच्या वाटेला जी खाती आलेली आहेत एकतर ते दुय्यम आहेत, दुसऱ्या बाजूला त्यांनी कोणताही प्रस्ताव जर मांडला गेला तर त्याला हिरवा कंदील तात्काळ मिळत नाही. जर उदाहरणच द्यायचं झालं तर केंद्राने जे कृषी कायदा केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेस एकमेव फक्त संघर्ष करते. राज्यात महाविकास आघाडी आहे, स्वतः शरद पवार असतील, अजित पवार असतील यांनी या कायद्याला विरोध असल्याचं फक्त बोलले, पण प्रत्यक्षात मात्र जमिनीवर किंवा ग्राउंडवर कुठेही राष्ट्रवादी थेट विरोधात भूमिका घेत नाही या, काँग्रेसला खांद्याला खांदा लावून विरोध करताना दिसत नाही या. दुसरा मुद्दा ऊर्जा खात्याचा आहे. ऊर्जा खात्याचे सुद्धा जर वीज बिलाच्या बाबतीत वारंवार ऊर्जा खात्याचे मंत्री भूमिका घेत होते, सरकारकडं या संदर्भात काही भूमिका घेतील असं म्हटलं जात होतं, पण शेवटी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनाच तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. तिसरी गोष्ट आहे की यापूर्वीसुद्धा काँग्रेसच्याच आमदारांनी नगरविकास खातं हे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्यांनीसुद्धा निधी मिळत नाही म्हणून नाराजी व्यक्त केली होती. ती कुठे ना कुठेतरी परत जास्त स्वरूपात नाराजी व्यक्त झाल्यानंतर ना त्याच्यावर पडदा पाडण्याचं काम केलं गेलं आणि शेवटी थोडाफार निधी देण्यात आला. असं वारंवार घडतंय. काँग्रेसच्याच बाबतीत का घडतंय अशी देखील विचारणा ज्यावेळेस नितीन राऊत यांना करण्यात आली त्यांच्याकडे ठोस स्वरूपाचं उत्तर नाही. या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट नाराजी असल्याचं उघड बोलून दिलेलं आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमधली जी धुसफूस आहे ती वाढताना दिसून येते. अगदी खरं आणि आलबेल नाही का असंच प्रश्न उपस्थित होते. सागर, पण आज महत्त्वाची बैठक होते कॅबिनेटची. शाळांचा मुद्दा असेल किंवा वीज बिलांचा मुद्दा ज्याच्याबद्दल प्रचंड रोष आहे जनतेच्या मनात, त्याबद्दल काही घोषणा होण्याची शक्यता आजच्या बैठकीमध्ये? रेणुका, आज कॅबिनेट दुपारी 3:30 वाजता आहे. त्याच्यामध्ये मोफत कृषी वीज दराच्या धोरणाच्या संदर्भात काही निर्णय येतील असं सांगण्यात आलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये विजेचा तुटवडा अनेक ठिकाणी आहे, अनेक ठिकाणी लोडशेडिंग होतं अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला ॲग्रिकल्चर विजेची 24 तास उपलब्धता करून देण्याच्या अनुषंगाने काही धोरणात्मक निर्णय घेतले जातील असं सांगितलं जातं. पण त्याचवेळी एका बाजूला वीज बिलाच्या बाबतीत थोडीफार सवलत देण्याची भूमिका असतानाच तुम्ही कृषीविषयकचं ऊर्जेचं धोरण आणताय. त्या दरम्यान या चर्चेच्या वेळेस काँग्रेसचे नेते नाराजी व्यक्त करतील असं सांगण्यात आलेलं आहे. दुसरीकडे एक भूमिका आहे की शाळांच्या बाबतीत सुद्धा काही मंत्र्यांचा आजही विरोध आहे, कारण की संस्थांनी हात वर करण्यास सुरुवात केलेली आहे. शिक्षण संस्था ज्या आहेत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की विद्यार्थी आणि पालक यांच्याकडनं लेखी घेत आहेत की जर पुढे काही घडलं तर संबंधित पालक आणि विद्यार्थी जबाबदार असतील, शिक्षण संस्था जबाबदार नसतील. यामुळे कुठे ना कुठेतरी याच मुद्द्यावरून सुद्धा शाळा सुरू कराव्यात की अजून थोडा वेळ निश्चितच या दोन्ही गोष्टींचा आज विचार होऊ शकतो. कॅबिनेटची आज बैठक होते. बघूयात सागर कुलकर्णींकडून येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत. धन्यवाद सागर तुर्तास या बातमीबद्दल. चळवळीतल्या नेत्यांचं नाव खराब करण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे असा आरोप राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. ते आज सकाळी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. 95 लाख ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करणे म्हणजे 5 कोटी जनतेला फटका बसणे आहे. आणि आता सांगतात दिवाळीला आम्ही गिफ्ट देतोय, भाऊबीजेला चांगली गिफ्ट देतोय. लोक आशेने वाट पाहत होते आणि एका रात्रभरात जसा बॉम्ब पडतो तसा बॉम्ब टाकला, सुतळी बॉम्ब लावला पंचमीचा. आणि त्या पंचमीच्या सुतळी बॉम्बमध्ये असं म्हटलं आम्ही आता काही देणार नाही. कारण काय? कारण सिंपल आणि सरळ आहे. माझा
नितीन राऊत साहेब जे आहेत ऊर्जा मंत्री हे हतबल झाले. असं सरकारमध्ये राहूच नका जे सरकार तुम्हाला मदत करत नाही. तुमचं नाव खराब करताय हे सरकार. एवढ्या चांगल्या नेत्याचं नाव खराब करताय. सामाजिक चळवळीमध्ये काम करणार आहे. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फाईल फेकून देतात त्यांची. त्याला 3,500 कोटी का देत नाही तुम्ही? बावनकुळेंनी केलेले हे थेट आरोप आपण बघितले आणि यानंतर आपण जातोय सिद्धार्थ गोदामचे प्रतिनिधी औरंगाबादचे त्यांच्याकडे. सिद्धार्थ, आपण सकाळपासूनच बघतोय की कशा रीतीनं नागरिक रोष व्यक्त करतायत. ग्राउंड रियालिटी चेक करण्याचा न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेतून हा प्रयत्न आहे. औरंगाबादमध्ये काय स्थिती? रेणुका, औरंगाबादमध्येही तोच रोष आहे. कारण राज्यातील जनतेला जो काही विश्वासघात राज्य सरकारने केला अशी जनतेची भावना आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सर्वप्रथम नितीन राऊत किंवा राज्य सरकारने ही चूक केली की लॉकडाऊनच्या काळामध्ये 50% वीज बिल आम्ही माफ करू अशी घोषणा केली. आणि आता राज्य सरकार, त्यावेळेस नागरिक थोडे खुश झाले होते, मात्र आता राज्य सरकारने युटर्न मारला की आता वीज बिल भरावं लागतील. त्यामुळं जनतेचा आता रोष वाढलेला आहे. जनतेचा सरकारच्या विरोधात जो आहे राग वाढलेला आहे. औरंगाबादमध्ये आज बिलाची होळी RPI गटाच्या लोकांनी काही केलेली आहे. त्यानंतर इम्तियाज जलील, आता MIM, आपण बघितलं की सुरुवातीला मनसे वीज बिलाच्या बाबतीत आंदोलन करणारे आठवले गट RPIचे त्यामध्ये उतरलेले आहे. आता मोठी घोषणा काही वेळापूर्वीच इम्तियाज जलील खासदार आहेत MIMचे, त्यांनी सुद्धा ही घोषणा केलेली आहे की राज्य सरकारने वीज बिलाच्या बाबतीत युटर्न मारला आहे, तर आता नागरिकांनीही वीज बिल भरण्याच्या बाबतीत युटर्न मारावा असं आवाहन थेट इम्तियाज जलील यांनी केलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की सरळ की राज्य सरकारने जर वीज बिल माफ करू शकत नव्हते तर त्यांनी घोषणा का केली, आणि घोषणा केली तर मग आता युटर्न का मारला. त्यामुळे आता अनेक राजकीय पक्ष असतील किंवा त्यांचे नेते असतील हे आवाहन करू लागलेत की लोकांनी आता वीज बिल भरू नये. राज्य सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत वीज बिल भरू नये. आणि आता कुठंतरी आपल्या नेत्याचं जर ऐकून नागरिकांनी वीज बिल भरायला नकार दिला किंवा वीज बिलाच्या अधिकाऱ्यांनी जर जबरदस्ती वीज बिल वसुली करण्याचा प्रयत्न केला किंवा वीज कनेक्शन कापण्याचा जर प्रयत्न केला तर यामध्ये मोठा संघर्ष उडू शकतो. कारण आपल्याला माहीत आहे की अनेक लोकांना 8 ते 9 महिने 10 महिने जे आहे रोजगार राहिलेला नाही आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्यामुळं 8 ते 9 महिने ते घरी बसून होते. आणि वीज बिलं जी आहेत आता सरासरी जर 2-2.5 हजार जरी बिल धरलं तरी 10 महिने तर 25-30 हजार बिलं लोकांच्या हाती आलेले आहेत. काही लोकांना 1 ते 1.5 लाखापर्यंत बिलं गेलेली आहेत. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये कुठंतरी राग आहे आणि हा राग स्वतः राज्य सरकारने निर्माण केलेला आहे. वीज बिलाची माफीची घोषणा केली आणि आता ते युटर्न मारलेलं आहे. निश्चितच राज्य सरकारच्या या चुकीचा फायदा आता इतर पक्ष घेणार आहे. कारण जनतेच्या बाजूने पक्ष उतरायला सुरुवात झालेली, मनसे असेल, आठवले गट असतील किंवा MIM असेल, म्हणजे राज्य सरकारच्या या चुकीचा फायदा निश्चितच विरोधी पक्ष घेतील. आणि कुठलाही भविष्य करायला सांगण्याची गरज नाही की राज्य सरकारच्या विरोधात विरोधी पक्षासोबत आता जनता उभी राहील. कारण जनतेला वीज बिल माफीची घोषणा हवी आहे. अगदी खरं आहे सिद्धार्थ, धन्यवाद. आपण बघतोय की काही वेळापूर्वी औरंगाबादमध्ये देखील अशा पद्धतीनं आंदोलनं झाली होती आणि कशा पद्धतीनं याचा फायदा आता इतर राजकीय पक्ष सरकार विरोधात घेणार आहेत याबद्दल सिद्धार्थ गोदाम आपल्याला सांगत होते. त्याचबरोबर या वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर आता भाजपने एकीकडे आक्रमक पवित्रा घेतलाय. राज्यात ग्राहक मेळावे घेऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी हा इशारा दिलाय. बघूयात नेमकं त्यांनी काय म्हटलंय. या पीडित अशा संकटग्रस्त ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तुम्हाला ही बिलं भरावीच लागतील अशा प्रकारचं सर्क्युलर आपण त्या ठिकाणी पाठवता. हे सरकारला या संकट काळात शोभा देणारं नाही. उलट ही बिलं कशी योग्य आहेत ते सांगणारे जनजागृती आणि ग्राहक मेळावे त्या ठिकाणी घ्यायचं सुद्धा काम ते वर करतायत. त्यावेळेला मी इशारा दिलाय. आजही आपल्या पुण्यातल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो, अशा प्रकारचा ग्राहक मेळावा झाला तो ग्राहक मेळावा आम्ही होऊ देणार नाही, उधळून लावू. तर ग्राहकांनी वीज बिलं भरू नयेत असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं. वीज बिलाची लूट करणाऱ्या मंत्र्यांचं नाव जाहीर करा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. वीज बिलाच्या मुद्द्यावरून जनतेत प्रचंड संताप निर्माण झालाय आणि याचमुळे वीज बिल भरू नका असं आवाहन आंबेडकरांनी केलं. ज्यांना वाटतंय की अधिक बिलं आलेली आहेत त्या सगळ्यांनी पहिल्यांदा बिलं भरू नका. बिलं तुम्ही भरली नाही तर 50% तुम्हाला सूट त्या ठिकाणी मिळेल. बघा, हे नंतर लवाद जो आहे तो अदालत कोर्टामध्ये जातो.
तेव्हा अदालत कोर्टामध्ये गेला की साहेब माझ्याकडे 10 रुपये भरायचे हे मी भरतो, कोर्ट ऑर्डर करतं 10 रुपये भरा, झालं संपलं. मला एक गोष्ट माहिती आहे की MSEBच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या MSEBच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये 50% सूट द्यायचा हा निर्णय झाला. माझं उद्धव ठाकरे यांना असताना म्हणणं आहे की ही नोट तुमच्याकडे आली की नाही, आणि आली असेल तर कुठल्या मंत्र्यांनी थांबवलेली आहे त्याचा खुलासा लोकांना करा. तर ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा देण्यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 2 नोव्हेंबरला एक वक्तव्य केलं होतं आणि या संदर्भातली फाईल पुढे सरकल्याचं देखील ते म्हणाले होते. आता ही फाईल कुठे अडकली असा प्रश्न निर्माण होतोय. दिवाळीनंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्याच या वक्तव्यावरून युटर्न घेतलाय. बघूयात नितीन राऊत यांनी 2 नोव्हेंबरला काय विधान केलं होतं. पेट पेंडिंगचे जेवढे इश्यूज आहेत त्यांना सगळ्यांना ॲड्रेस करायचं आणि ॲड्रेस करून त्याला लवकरात लवकर मार्गी लावायचं हे ठरवलं. आता येत्या काही दिवसामध्ये म्हणजे आमच्या फाईल्स मूव्ह झाल्यात कॅबिनेटसाठी. ते कृषीचं नवीन धोरण एजी पॉलिसी, दुसरं एनी पॉलिसीचं धोरण या संबंधीची फाईल मूव्ह झालेली आहे. वाढीव बिलाबद्दलची सुद्धा फाईल आम्ही मूव्ह केलेली आहे. हे तिन्ही निर्णय लवकरच होतील याची खात्री आहे मला. आणि या संदर्भात मनसेचे पदाधिकारी देखील काही वेळातच राजगड इथे पोहोचलेले आहेत. तर पोहोचताना सुरुवात झालेली आणि काही वेळातच या बैठकीला सुरुवात होते. वीज बिलाच्या मुद्द्यावर मनसेनं देखील आज बैठकीचं आयोजन केलं. मुंबईतल्या राजगडमध्ये ही बैठक होती. अधिक माहिती घेणार आहोत. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, एक प्रकारे असं म्हणायचं की सरकारच्या निर्णयामुळे आधीच जनतेत प्रचंड रोष आहे आणि तेच एक कोलीत आता विरोधी पक्षांना मिळालंय. अगदी खरं आहे रेणुका, तसं म्हणायला हरकत नाही. कारण आपण जर बघितलं तर या मुद्द्यावरून अतिशय राजकारण तापत आहे. संबंध चारी बाजूनी कोंडी जी आहे ती कुठे ना कुठे सर्वसामान्यांची होताना दिसते आणि त्याचाच आता फायदा राजकीय पक्ष घेतील यात काही शंका नाही. मनसेची एक महत्त्वपूर्ण बैठक या निमित्तानं आंदोलन कशा पद्धतीनं करता येईल हे बघण्यासाठी आज एक बैठक इथं होती आहे. या बैठकीला मनसेचे सगळे नेते आता तरी उपस्थित आहेत. अमित ठाकरे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ते थोड्या वेळातच इथे पोहोचतील अशी माहिती मिळते आहे. सध्या बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, अभिजित पानसे हे इथं येऊन पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर मनसेचे नगरसेवक संजय तुरडे हे सुद्धा इथं आलेले आहेत. इतर माजी आजी पदाधिकारी, नगरसेवक जे आहेत ते सुद्धा इथं आलेले आहेत. राज्यभराच्या पदाधिकाऱ्यांची खरं तर ही बैठक आहे. जे पदाधिकारी येऊ शकणार नाही आहेत अशांना झूमच्या बैठकीवरनं सुद्धा या बैठकीला उपस्थित राहता येणार आहे आणि त्या दृष्टीनं आपण बघतो आहोत की इथं सगळे पदाधिकारी यायला सुरुवात झालेली आहे. थोड्या वेळातच इथं बैठक सुरू होईल असं सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे आंदोलन कसं असावं, आंदोलन कुठल्या पद्धतीनं करावं, कारण हा मुद्दा केवळ काही शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर हा ग्रामीण भागात सुद्धा आहे आणि त्याच्यामुळं याच पार्श्वभूमीवर आपण बघतो आहोत की एक मोठ्या आंदोलनाची तयारी मनसेच्या वतीनं केली जाते. राज्य बंद करायचं, नेमकं काय करायचं अशा पद्धतीची सगळी व्यूहरचना आंदोलनाची या बैठकीत केली जाणार आहे आणि त्या बैठकीला पुढच्या थोड्या वेळातच सुरुवात होणार आहे. अगदी खरं. धन्यवाद प्रणाली या सध्याच्या अपडेट्सबद्दल. जसं आमच्या प्रतिनिधी प्रणाली सांगतायत काही वेळातच इथे पदाधिकारी एक तर पोहोचायला सुरुवात झालेत. या बैठकीला सुरुवात होते. त्यामुळे मनसेचं खळखटाक आंदोलन आता होणार का, त्याची व्यूहरचना कशी असेल या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. या बातमीनंतर एक ब्रेक घेऊन परत भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तुम्ही तिथे केबिन मध्ये बसवून असे आदेश देतात ना, तुमच्या अधिकाऱ्याला इथे आदेश द्या. माझं दुकान बंद असताना मी हे भरू शकत नाही. माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ते सांगतात ते पार्ट पेमेंट करा, बिल कमी करता नाही येणार. थोडीफार तरी सवलत द्यायला पाहिजे ना त्यांनी. 1400 युनिट म्हणजे वर्षाला पण येत नाही 1400 युनिट. हाफ पेमेंटमध्ये आम्ही घर चालवायचं का बिलं भरत बसायची. आपण बघतो राज्यातली आर्थिक स्थिती एकीकडे बिकट आहे असा दावा करत वीज बिल माफी देता येणार नाही असा दावा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला. एकीकडे जनतेचा आक्रोश किती सुरू आहे ते आपण बघतोय. पण ही जर दृश्य बघत असाल तर महाविकास आघाडीतल्या अनेक मंत्र्यांच्या बंगल्यांच्या कामांवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. कारण या सगळ्या बंगल्यांचं नूतनीकरणाचं काम सुरू आहे. इथे जनता आक्रोश करते, त्यांना घरात खायला नाहीये. कारण आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्याच्यात वीज बिलांचा भरमसाठ मारा आणि त्याच्यामध्ये
आहे. हे बंगले वारंवार सुशोभीकरण त्यांचं केलं जात आहे आणि ते सरकारला त्याच्यावर खर्च करता येतो का असा प्रश्न त्यामुळे जनतेच्या मनात आहे. या संदर्भात अधिक माहिती सांगतात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. राज्यात वीज ग्राहकांना विजेचा शॉक बसला. त्यानंतरनं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं की राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत आहे, यामुळे वीज बिलामध्ये माफी देता येणार नाही आहे. पण वास्तविक एका बाजूला वीज बिल माफी सर्वसामान्यांना देता येणार नाही, आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही असं सांगितलेलं असलं तर दुसरीकडे मात्र अनेक मंत्र्यांच्या बंगल्यांची कामं जोरदार सुरू आहेत. राज्याची खरंच आर्थिक परिस्थिती वाईट असेल, जर सगळीकडे संकटं उभारलेली असतील, तर अशा काळात स्वतः मंत्र्यांनी स्वतःच्या सोयीसाठी, स्वतःच्या ऐशोआरामात जीवन जगण्यासाठी जे शासकीय बंगले आहेत त्याचा खर्च वारंवार करणं कितपत रास्त आहे. वास्तविक यापूर्वी देखील वेगवेगळ्या माहिती अधिकार कायद्यांच्या अंतर्गत ज्या माहिती मिळवल्या होत्या त्याच्यामध्ये लाखो रुपयांचा खर्च मंत्री करत असल्याचं दिसून येतं आहे. विशेषतः हे मंत्रालयातले समोरचे बंगले आहेत की ज्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी नुकतंच स्वतःच्या बंगल्याचं नूतनीकरण केलेलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा नूतनीकरण केलेलं आहे. दुसरीकडे वेगवेगळे इतर मंत्री जे आहेत त्यांच्या घराचं काम जोरदार सुरू आहे. उदय सामंत यांच्या बांधकामात बंगल्याचं काम सुरू आहे. अमित देशमुख जे आहेत त्यांच्या देखील बंगल्याचं काम आपण इथे पाहत असाल तर अमित देशमुख यांच्यासुद्धा बंगल्याचं काम जोरदार सुरू आहे. सर्व बंगले तोडून परत रिन्युएशन करण्याचं काम केलं गेलेलं आहे. एका बाजूला सरकारच्या वतीने सांगण्यात येतं की आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे, सगळी परिस्थिती गंभीर आहे, तर दुसरीकडे मात्र मंत्री स्वतःच्या बंगल्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करून येत आहेत. दुसरीकडे मलबार हिलसारख्या परिसरात सुद्धा अनेक ठिकाणी अनेक मंत्र्यांनी लाखो रुपये खर्च स्वतःच्या बंगल्यांवर केलेले आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ असतील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा वर्षाच्या इथे मोठ्या प्रमाणात रिन्युएशन केल्याचं समजतं आहे. जर मंत्र्यांना खरंच महाराष्ट्राची आर्थिक परिस्थितीची काळजी आहे तर मग बंगल्यांवर इतका लाखो रुपयांचा खर्च जनतेच्या कररूपातून आलेल्या पैशातून का केला जातो आहे? जर सरकार सांगते की आमच्याकडे मोठ्या प्रमाणात कर्ज काढण्याची वेळ आली आहे तरीसुद्धा ही आग्रही भूमिका का आहे असा प्रश्न उपस्थित होतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि मुंबईतल्या महत्त्वाच्या बातमीनंतर आपण जाणार आहोत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या मतदारसंघातच वाढीव वीज दराच्या बिलांमुळे नागरिक त्रासलेत. कारण राज्य सरकार सांगतंय वीज बिल कमी करून मिळेल, पण प्रत्यक्षात हे वीज बिल कमी करण्यासाठी ऊर्जामंत्र्यांच्याच मतदारसंघातले नागरिक जेव्हा महावितरणच्या कार्यालयात पोहोचले तेव्हा ग्राहकांना सांगितलं जातंय की तुम्हाला पैसे भरावेच लागतील, आम्ही फक्त 3 हप्ते पळून घेऊ असं देखील त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते. आता आपण आहे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या मतदारसंघामध्ये. इथल्या नागरिकांना वाढीव वीज बिलापासून काय दिलासा मिळाला हे त्यांच्याचकडून ऐकून घ्या. मला एकूण 6,840 रुपये बिल आहे आणि जे लॉकडाऊनच्या काळामध्ये 100 जे कमी करायचं होतं ते तर सरकारनं कोणत्याही परिस्थितीत कमी केलं नाही. तर मला असं म्हणायचं होतं की आम्हाला हा न्याय केव्हा मिळेल. म्हणजे आम्ही ज्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं साधन नव्हतं आमच्याकडे कमवण्याचं, आपलं जीवन ज्ञापन करण्याचं कोणत्याही प्रकारचं संसाधन नसल्या कारणानं आम्ही काय बिल भरू शकत नाही. आणि त्याही काळामध्ये जर ऊर्जा मंत्र्यांनी आमच्यासोबत न्याय नाही केला तर आम्ही काय करणार. काका तुम्हाला किती बिल आलंय आणि तुम्हाला आता मला पहिला मीटर बदलवला तर एका दमानं 19,000 पाठवला. त्याच्यातून साहेबांना नाही का 4,000 नाका लॉकडाऊनचे भरलो होतं ते मायनस करून 15,000, त्याच्यातून मीनं 4,000 नाका भरले. आता हे दुबारा बिल मला नाही का 16,000 लावून पाठवला. आता 11मधून जरी 4 गेले 11 राहिले, 11 धरून शाने हे बिल पाठवायला पाहिजे का. माझ्याजवळ हे देखा स्लिप आहे, सगळं आहे भरल्याची, आणि मी 7,000 रुपये नाही का महिन्याची चौकीदारीमध्ये कमावतो. आणि हे म्हणतात का पूर्ण भरा. आता पूर्ण भरायला गेला तर उपाशी मरल का माणूस. मी 4,000 रुपये भरू शकतो. तुम्ही आता वरती गेले अधिकाऱ्याला भेटायला, काय म्हणाले? अरे ते म्हणतात तुम्हाला तेवढंच भरा लागेल. मग हात टोळायचे नाही तर हे आता थप्पा मारला आहे, हे सगळं केलं आहे तर हे काय आम्ही मारलो, आमच्याजवळ थप्पी आहेत का साहेब हे सांगा. त्यांनी म्हटलं इथं ॲडजस्टमेंट काही होत नाही म्हणे. त्यांनी हे म्हटलं की आम्ही 3 इन्स्टॉलमेंट देऊ, ॲडजस्टमेंट काही होणार नाही, बिल काही कमी होणार नाही, जे बिल तुमच्याकडे आहे ते तुम्हाला भरावंच लागेल.
आपण ऊर्जा मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये राहता. तुम्हाला काय वाटतं, दिलासा मिळेल? मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आदरणीय ऊर्जा मंत्र्यांनी जसं सांगितलं की बाबा ॲडजस्टमेंट जे वाढीव बिल आलेले आहेत ते आम्ही कमी करू, परंतु इथे ऑफिसला आल्यानंतर असं आढळून आलं की त्यांनी सरळ वरती हात केलेले आहे कर्मचाऱ्यांनी की बाबा त्यांनी तसं म्हटलेलं नाही आहे, ते 3 इन्स्टॉलमेंट करून असं त्यांनी सांगितलं आहे. परंतु मला असं वाटते की ऊर्जा मंत्री आणि कर्मचारी यांच्यामध्ये जो संवाद असायला पाहिजे, जो काय म्हणतात त्याला आपला सिस्टम, ते सिस्टममध्ये काहीतरी घोळ आहे आणि ऊर्जा मंत्री याच्यावर लक्ष देतील असं मला वाटते. आणि त्यांना विनंती करतो की या लॉकडाऊनमध्ये ज्या परिस्थितीमध्ये लोकांनी पैसे 1 रुपया न कमवता जे वाढीव बिल आलेलं आहे त्याच्यावर थोडंसं कमसे कम निदान माणुसकी दाखवून कमसे कम निदान ते वाढीव जे बिल आलेलं आहे ते कमी करण्यात यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि लोकांना न्याय देण्याचा एक प्रयत्न करावा त्यांनी, असं माझ्याकडून मी सांगतो. हे होते ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या मतदारसंघातले लोक. यांची मागणी आहे की ही वीज बिल कमीत करण्यात यावे अशी यांची मागणी आहे. प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय, पण न्यूज 18 लोकमतची वृत्तमालिका येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील अशीच सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तुम्ही तिथे कॅबिन मध्ये बसून असे आदेश देतात ना, तुमच्या अधिकाऱ्याला इथे आदेश द्या. माझं दुकान बंद असताना मी